2026 ची सुरुवात तशी पाहिली तर खूप चांगल्या प्रोजेक्टनेच झाली होती. मराठीमध्ये मॅजिक नावाची फिल्म रिलीज झाली होती आणि तेव्हापासून पहिल्या 6 महिन्यात अतिशय उत्तमोत्तम फिल्म आलेल्या आहेत, ज्या बॉक्स ऑफिसवरही गाजल्यात, ज्यामध्ये चांगला कॉन्टेंट होता, ज्याची प्रोडक्शन व्हॅल्यू खूप चांगली होती आणि त्यामुळे त्या फिल्म बॉक्स ऑफिसवर टिकू शकल्यात आणि चांगलं कलेक्शन करू शकल्यात. काही फिल्मची नावं सांगायची झाली तर क्रांतिज्योती विद्यालय आहे किंवा त्यानंतर सुपर डुपर आहे, त्यानंतर देऊळबंद, राजा शिवाजी आला, तुंबाडची मंजुळा आहे, आता अजूनही थिएटरमध्ये चाललेला घबाडकुंड आहे किंवा अजूनही प्रोजेक्ट्स असतील. तर एकंदर सांगायचा मुद्दा हा आहे की मराठी फिल्म ह्या विथ प्रोडक्शन ह्या खूप चांगल्या चांगल्या होत चालल्यात. कॉन्टेंटबद्दल कधीही शंका नव्हती की मराठीमध्ये कॉन्टेंटचा प्रॉब्लेम नाहीये, बट आर्थिक पाठबळ जे हवं असतं फिल्म बनवण्यासाठी मला वाटतं ते कुठेतरी मिळू लागलंय आणि त्यामुळेच ज्या कक्षा आहेत त्या रुंदावल्या गेल्यात आणि चांगले चांगले प्रोजेक्ट, एक्सपेरिमेंट बेसिकली आपल्याला दिसत आहेत मराठीमध्ये. आणि अशातच आणखी एका फिल्मचा ट्रेलर रिलीज झालाय ज्याचं नाव आहे बोल बोल राणी. याचा पहिला एक छोटासा टीजर रिलीज केला गेला होता. उत्सुकता त्यानेही वाढली होती, पण ट्रेलर बघितल्यानंतर उत्सुकता अजून वाढली आहे. कारण काय आहे, फिल्मचा जो कॉन्टेंट आहे ना तो स्ट्रॉंग वाटतोय. फिल्ममध्ये खूप एंगेजिंग कॉन्टेंट असणार आहे, मिस्ट्री असणार आहे, मर्डर मिस्ट्री असू शकते असं माझं ठाम मत आहे फिल्ममध्ये. पण ज्या प्रकारे फिल्मचा ट्रेलर एडिट केला गेलाय ना, तर आपल्याला खूप क्युरिओसिटी वाढवून ठेवली आहे मेकर्सने आणि मला वाटतं ते करायलाच हवं. आणखी मला वाटतं की या फिल्मचं प्रमोशन दणक्यात करायला हवं. त्यामुळे काय होईल की ही फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, कारण ते मला कुठेतरी न होताना दिसतंय. त्यामुळे माझी मेकर्सना विनंती आहे की फिल्मचं प्रमोशन खूप चांगल्या प्रकारे करा, कारण कॉन्टेंट खूप चांगला वाटतोय, फिल्मच्या स्क्रिप्टमध्ये, कथेमध्ये दम वाटतोय. आणि ऑफकोर्स चिन्मय मांडलेकर आहे, संभाजी ससाणे आहे, सुबोध भावे आहेत, पण फिअरलेस सई तावणकर देखील आहे आणि मला वाटतं अख्खी स्टोरी तिच्या अवतीभोवतीच आहे. ती सेंट्रल कॅरेक्टर असणार आहे आणि आणखी एका नव्या अवतारात आपल्याला सरप्राईज करायला, आपल्याला तिचं पोटेन्शियल दाखवण्यासाठी सई तावणकर सज्ज आहे. आणि खूप एक्सायटेड आहे मी ही फिल्म बघण्यासाठी, कारण एक उत्तम प्रोजेक्ट आहे ना, ते त्या फिल्मच्या पहिल्या झलकमधनं किंवा त्याच्या ट्रेलरमधनंच अंदाज येतो. खूप कमी वेळा असं होतं की बघितल्यानंतर खूप हिरमोड होतो गेल्यानंतर बघायला. ऍटलिस्ट मराठीमध्ये तरी तसं होत नाही. त्या फिल्मसाठी म्युझिक केलं ए व्ही प्रफुल्लचंद्रने, त्यामुळे त्याचा एक टच असतो, त्याचं म्युझिकचा सेन्स अप्रतिम आहे. त्यामुळे तोही म्युझिक, त्याच्या म्युझिकने ह्या फिल्मला एका वेगळ्या दर्जावर घेऊन जाईल हेही मी सांगू शकतो. फिल्मचं दिग्दर्शन केलंय सिद्ध विंचुरकर याने, ज्याचं मी याचा आधीचं काम नाही पाहिलंय, बट त्याच्याबद्दल आपण फिल्म बघितल्यानंतर मी नक्की बोलेन की मला काय वाटलं होतं. बट ओव्हरऑल बॉस, मराठीमध्ये आणखीन एक प्रॉमिसिंग प्रोजेक्ट आहे आणि ज्याचा ट्रेलर रिलीज झालाय आणि आपल्याला काय करायचंय, आपल्याला बिलकुल वेळ वाया न घालवता या फिल्मचा ट्रेलर पाहायचा आणि कॉमेंट करून मला सांगायचं की कसा वाटलाय तुम्हाला ट्रेलर. मला फार आवडलाय हा ट्रेलर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करायचा आहे, म्हणजे आपल्या मराठी फिल्मबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढेल. तो आपण भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.